नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान धडा दुसरा, धड्याचे नाव आहे आरोग्य व रोग। याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वाध्यायाला। प्रश्न पहिला आहे, फरक स्पष्ट करा। यामध्ये संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग याचा फरक पाहायचा आहे। एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो, हे संसर्गजन्य रोग यामध्ये लिहायचं। असंसर्गजन्य रोग, रुग्णापासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो। दुसरा फरक आहे, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक याद्वारे हे रोग पसरतात। हे रोग कोणत्याही माध्यमाद्वारे संक्रमित होत नाही। तिसरा फरक आहे, बाह्य गोष्टींमुळे हे रोग होतात आणि असंसर्गजन्य रोगमध्ये आंतरिक गोष्टीमुळे हे रोग होतात। खाली याची उदाहरणे दिलेली आहे। हा तक्ता व्यवस्थित असा आखून त्यामधील दोन्ही मधील फरक आपण व्यवस्थित लिहायचा आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। वेगळा शब्द ओळखा। त्यामध्ये अ आहे हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू। वेगळा शब्द आहे कावीळ, इतर रोग डासांमुळे होतात। आ आहे प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय। यामध्ये एड्स हा वेगळा आहे, इतर जीवाणूजन्य रोग आहेत। पुढचा प्रश्न आहे, 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या। त्यामधील अ आहे संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते, याचं उत्तर पाहायचं आहे। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आता पाहूया उत्तर। दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक, प्राणी यासारखे वाहक आणि मानव हे संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम आहेत। हे आहे आपलं अ या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया आपण पुढचा प्रश्न आ। असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील, याचं उत्तर आपल्याला लिहायचंय। दमा, मोतीबिंदू, किडनीचे आजार, संधिवात, वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब, अर्धशिशी इत्यादी नावे असंसर्गजन्य रोगांची आहेत। आता पाहूया पुढचा प्रश्न ई। मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? या आजाराची आपण मुख्य कारणे पाहूयात। मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचं पाहूया उत्तर। चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त मानसिक ताणतणाव, संप्रेरकांचे अनियमित स्रवणे हे मधुमेह व हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत। हे आपलं ई या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न चौथा पाहूया। तर काय साध्य होईल, तर काय टाळता येईल, तर कोणत्या रोगांना आळा बसेल, याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। पहिलं अ आहे पाणी उकळून व गाळून पिणे। यामुळे काय साध्य होईल? पाणी स्वच्छ निर्जंतुक होईल। काय टाळता येईल? संसर्गजन्य रोग। आणि कोणत्या रोगांना आळा बसेल? कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर। असं आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न आ। धूम्रपान, मद्यपान न करणे। यामध्ये पाहूया काय साध्य होईल? शरीरातील अवयव, फुफ्फुसे, यकृत स्वस्थ राहील। काय टाळता येईल? असंसर्गजन्य रोग टाळता येतील। कोणत्या रोगांना आळा बसेल? कर्करोग व हृदयविकार। हे आहे याचं उत्तर। आता ई पाहूया। नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे। यामुळे काय साध्य होईल ते पाहूया। शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील। काय टाळता येईल? संसर्गजन्य रोग टाळता येतील। आणि कोणत्या रोगांना आळा बसेल? हृदयविकार व मधुमेह। हे आहे याचं उत्तर। आता पाहूया पुढचा ई। रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली तर आपल्याला काय साध्य होईल ते पाहूया। रोगाचे निदान होईल। आपल्याला काय टाळता येईल? रक्तामार्फत पसरणारे रोग। आणि कोणत्या रोगांना आळा बसेल? HIV, डेंग्यू आणि हत्तीरोग। हे होतं आपलं प्रश्न चौथ्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे। आता पाहूया आपण पुढचा प्रश्न 5वा। परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या। गौरव 3 वर्षाचा आहे। तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत राहतात। सार्वजनिक शौचालय त्यांच्या घराजवळ आहे।
त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही. हा परिच्छेद दिला आहे, त्यावरून अ या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? गौरवला विषमज्वर, कर्करोग, मधुमेह, अतिसार, कावीळ इत्यादी आजार उद्भवू शकतात. हे आहे अ या प्रश्नाचं उत्तर. आता आ प्रश्न पाहूया. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? आपण यामध्ये काय मदत करू हे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्याला व त्याच्या पालकाला स्वच्छतेचे व व्यायामाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या अभावाने होणाऱ्या आजारांबद्दल माहिती देऊ. आता शेवटचा प्रश्न. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. गौरवच्या वडिलांना यकृताचे व किडनीचे आजार तसेच कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे आहे हे परिच्छेद वाचून आपण याची उत्तर लिहायची. आता पाहूया. खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. प्रश्न 6 आहे. त्यामधील आपल्याला 3 हे दिलेले आहे. त्याचं पहिलं पाहूया. डेंग्यू या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय. पहिलं, उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे. दुसरं, हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे. तिसरं आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. चौथं आहे एडिस डासांची पैदास मानवनिर्मित टाक्यात होते म्हणून स्वच्छ पाणी झाकून ठेवणे म्हणजे एडिस डासांची पैदास होणार नाही. आणि शेवटचं आहे आरोग्य शिक्षण देणे. आता पुढचं पाहूया. कर्करोग या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय. पहिला आहे तंबाखू नियंत्रण परित्याग करणे, मद्यपान सोडणे. तिसरा आहे संतुलित व पौष्टिक आहार घेणे. चौथा आहे व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे. पाचवा आहे आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे. आणि शेवटचा आहे अवयवांचे वा शरीराचे स्वपरीक्षण करणे. आता पुढचं पाहूया. एड्स या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय. पहिला आहे सलूनमध्ये दाढी करून घेताना नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्यावी. दुसरं, अंगावर गोंधवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे. तिसरं, रक्त घेण्यापूर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवी सिरिंज आणि सुईचा वापर करावा. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी. आणि शेवट आहे लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी. प्रश्न 7 आहे. महत्त्व स्पष्ट करा. त्यामधील अ आहे संतुलित आहार. याचं उत्तर, ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढते व आजारांना आळा बसतो. हे आहे याचं उत्तर. आता पाहूया दुसरं, व्यायाम व योगासने. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर व मन निरोगी राहते. नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात. शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते. व्यायामाने व्यक्तीची हाडेही मजबूत असतात. व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. हे आहे व्यायाम व योगासने याचं महत्त्व. आता पाहूया पुढचा प्रश्न 8. यादी करा. विषाणूजन्य रोग. अतिसार, इबोला, कांजण्या, गालफुगी, घटसर्प, चिकनगुनिया, डांग्या खोकला, डेंग्यू ताप, धनुर्वात, स्वाईन फ्लू, देवी, गोवर, रुबेला, पोलिओ, रॅबिन, एड्स, हिवताप ही आहे विषाणूजन्य रोग यांची यादी. आता पाहूया आपण पुढचं. आज जीवाणूजन्य रोग कोणते आहे त्याची यादी. विषमज्वर, पटकी, धनुर्वात, डांग्या खोकला, क्षयरोग, कुष्ठरोग, न्यूमोनिया आणि प्लेग हे आहे याचं उत्तर. आता पाहूया पुढचं. ई. कीटकांमार्फत पसरणारे रोग. चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, झिका व्हायरस, प्लेग, मुडधूस, हत्तीरोग, पिवळा ताप हे आहे याचं उत्तर. आता पाहूया पुढचा. ई. अनुवंशिकतेने येणारे रोग. सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, मार्फन सिंड्रोम, हेंटिंग्टन्स रोग, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग, स्थूलत्व आणि मधुमेह हे रोग अनुवंशिकतेने येणारे आहेत. आता प्रश्न 9. कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा. याबद्दल माहिती पाहूया. टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन,
मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी या तंत्राचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात. त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत. हे आहे आपलं कर्करोगाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती. आता पाहूया पुढचा 10वा प्रश्न. तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. आता आपल्या घरी कोणती औषध आहे ते येथे दिलेलं आहे आणि ते आपण असं व्यवस्थित लिहायचं आहे. पहिला आहे विक्स वेपोरोब, त्यामध्ये काय असतं, कापूर, निलगिरी तेल, मिथॉल. दुसरा आहे क्रोसिन, तापासाठी आपण ही गोळी वापरतो, त्यामध्ये असतं पॅरासिटामॉल. तिसरा आहे रॅनटॅक, हे पित्तासाठी गोळी वापरतो आपण, त्याच्यात असतं रॅन्टिडिन. P500 हे आहे पॅरासिटामॉल. लिओसेट एम यामध्ये आहे लिओसिट्रिझिन मोन्टालुकास. पुढचा आहे झेरोडोल पी, याच्यामध्ये आहे ॲसेक्लोफिनॅक. पुढची गोळी आहे सेन्सिक्लेव 625, यामध्ये आहे ॲमॅक्सिक्लेव. आणि शेवट आहे रॅबॅमेक, त्यामध्ये आहे रॅबॅएझॉल. ही आहे आपली औषधं आणि त्यामध्ये असणारे घटक. आपल्या घरातही काही औषधे असेल त्याचीही नावे तुम्ही लिहू शकता. आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायात. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.